नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरे उडी. जगद्गुरु तुकोबाराय यांनी भक्तांचं जे वर्णन केलेलं आहे, ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठ तसे भक्ती भाव देखोनिया, या अभंगामध्ये श्री संत नरहरी सोनार महाराज यांचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी केलेलं आहे. रामकृष्ण हरी. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 माघ वद्य तृतीया, संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी. संत नरहरी महाराज हे वारकरी संप्रदायातील एक संत. श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. पंढरपूर क्षेत्रीच त्यांचे वास्तव्य होते. त्याच ठिकाणी त्यांचा सुवर्णकाराचा अर्थात सोन्याचे दुकान हा व्यवसाय त्यांचा होता. एक उत्तम एक कलाकार म्हणून त्यावेळेला त्यांची ख्याती होती. पंढरपूर क्षेत्री राहून देखील ते कधीही पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांच्या कळसाचे सुद्धा दर्शन ते घेत नव्हते. दृष्टीने कधी पांडुरंगाची मूर्तीसुद्धा त्यांनी पाहिली नव्हती असा इतिहास सांगितला जातो. असाच एक प्रसंग आपल्याला या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्या यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपणास पाहायचा आहे. संत नरहरी महाराज पूर्व काळामध्ये शैव उपासक होते. भगवान शंकराची उपासना सोडून ते अन्य कुठल्याही दैवताची उपासना करीत नव्हते. कुठल्या देवाची पूजा करत नव्हते. कुठल्या देवाला पाहत देखील नव्हते आणि कुठल्या देवाचं भजन देखील करत नव्हते. एकनिष्ठ भक्त भगवान शंकराचे ते होते. एक प्रसंग त्यांच्या जीवनातला असा आला. रोजची त्यांची दिनचर्या जी असायची ते पहाटे लवकर उठणे, बेलपत्र तोडून आणणे, भगवान शंकराचा अर्थात शिवलिंगाचा अभिषेक करणे, बेलपत्र अर्पण करणे, भस्म लावणे, जी काही महादेवाची पूजा अर्चा जी पद्धत असते त्याप्रमाणे त्यांचा रोजचा नियम असायचा. त्याप्रमाणे ते करत असत. ओम नमः शिवाय हे भजन करत असत. नेहमी सातत्याने लहानपणापासूनच त्यांची ही उपासना होती. अन्य कोणत्याही देवाची उपासना ते करत नव्हते. भगवान शंकराचे उपासक असल्यामुळे त्यांच्या ज्या रचना आहेत, अभंग रचना, यामध्ये प्रसिद्ध अभंग जो येतो, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. माझे गुरुजी पूज्य श्री परमेश्वर महाराज जायभाय यांची ही चाल आहे. अतिशय गोड आहे. भगवान शंकराचं वर्णन नरहरी सोनार महाराज या अभंगातून करतात. गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व काही त्या शिवामध्येच त्यांना ते दिसायचं. त्यामुळे साहजिकच भगवान शंकराचं वर्णन अतिशय गोड, अतिशय त्यांचं जे स्वरूप आहे या स्वरूपाचं वर्णन या अभंगाच्याद्वारे, भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. सांगण्याचं तात्पर्य एकच की जे काही भजन, जे काही पूजन, जे काही नामस्मरण असेल, जे काही
भक्ती असेल ही फक्त आणि फक्त भगवान शंकराचीच करायची. नरहरी सोनार हे अन्य कोणत्याही देवाची भक्ती करत नव्हते. एकनिष्ठ भक्त म्हणून त्यांची ही ख्याती होती. त्यांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख येतो. आणि भक्ताने भक्ती करत असताना याचप्रमाणे ती भक्ती केली पाहिजे. साधक अवस्थेमध्ये आपण ज्या देवाची भक्ती करतो किंवा कोणत्याही देवाची भक्ती ज्याला आवडते, एकमेव आणि एकनिष्ठतेने त्याच देवाची भक्ती करावी असं अनेक प्रमाणामध्ये देखील सांगितलं जातं. त्याप्रमाणे नरहरी सोनार महाराज हे एकनिष्ठ शिवाचे भक्त होते. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रतेला जैसा भ्रतार म्हणजे तिचा पती जसा प्रिय असतो, तसा भक्तासाठी किंवा साधकासाठी ज्याची तो भक्ती करतो त्यासाठी तो एकनिष्ठ असावा, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. आणि जो लोभी असतो त्याला जसं धन आवडतं, त्याचं जसं धनावर प्रेम असतं, तसं साधकाचं देवावर प्रेम असावं आणि ते एकनिष्ठ असावं. संत नरहरी सोनार हे भगवान शंकराचे एकनिष्ठ भक्त होते, हे आपण पाहिलं. पंढरपूरमध्ये असून देखील पांडुरंगाच्या दर्शनाला ते कधी जात नव्हते, हाही भाग आपण पाहिला. एकदा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा यांनीच परीक्षा घेण्याचं ठरवलं असं म्हणता येईल. प्रसंग असा झाला, एका सावकाराला पुत्र होत नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी पांडुरंग परमात्मा यांना नवस केला आणि तो नवस सफल झाला, त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मग नवस फेडण्याचं ठरलं. तो नवस असा होता, पांडुरंगाच्या कमरेला सोन्याची साखळी किंवा कटदोरा करायचा होता. त्यांनी विचारपूस केली त्या सावकारांनी की कोण चांगला सुवर्णकार या ठिकाणी आहे. तर पंढरपूरमध्ये त्यावेळेला संत नरहरी सोनार महाराज यांचं नाव अग्रस्थानी होतं. ते उत्तम असे कलाकार होते, सुवर्णकार होते आणि अतिशय त्यांची जी कला आहे ती त्या परिसरात सर्वत्र दूरपर्यंत पसरलेली होती. म्हणून अनेक लोकांनी नरहरी सोनार महाराज यांचं नाव सांगितलं आणि ती व्यक्ती जी होती ती नरहरी सोनार महाराज यांच्याकडे गेली. ते सावकार गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पांडुरंगासाठी एक सोन्याची साखळी त्यांच्या कमरेसाठी करायची आहे, कटदोरा करायचा आहे. हे एकनिष्ठ भक्त होते भगवान शंकराचे. त्यांनी तर प्रथम नाकार दिला, परंतु यांनी हट्ट धरला की आम्हाला करायची तर तुमच्याकडूनच करायची. मग काय करायचं, तर ते सावकार जे होते त्यांनी एक पर्याय शोधला. ते नरहरी महाराजांना वाटले की आम्ही पांडुरंग परमात्म्याचं कमरेचं माप घेऊन येतो, कारण यांची जी ही भक्ती होती, एकनिष्ठ होती. हे पांडुरंगाची मूर्तीसुद्धा पाहू इच्छित नव्हते. पांडुरंगाचं दर्शन तर लांबच राहिलं, मंदिरात कधीच गेलेले नव्हते.
त्यामुळे नरहरी महाराज म्हटले की मी तिथे येऊ शकत नाही, माप घेऊ शकत नाही, आणि माप घेतल्याशिवाय मी कसा दागिना तयार करणार. मग त्या सुवर्णकाराने त्या सावकाराने पर्याय शोधला आणि सांगितलं आम्ही माप घेऊन येतो. ते सावकार विठ्ठल मंदिरात गेले, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि ते माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी सोन्याची अतिशय उत्तमरित्या त्यावर जी कलाकुसर त्यांची होती त्याप्रमाणे त्यांनी तो सोन्याचा दागिना किंवा ती साखळी किंवा तो कटदोरा बनवला आणि तो त्यांच्या स्वाधीन केला. ते खुश झाले, अतिशय सुंदर असा दागिना तयार झाला. घेऊन गेले मंदिरामध्ये आणि ती साखळी जी आहे ती कमरेला ती बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ती अतिशय ढिल्ली झाली, म्हणजे 4 बोटं ती लूज झाली, लांब झाली. मग लांब झालेली कशी तो दागिना चालणार, म्हणून ते जे सावकार होते ते परत आले, नरहरी महाराजांना म्हटले की माप काहीतरी आमच्याकडून चुकलं असावं, ही 4 बोटं लांब झाली आहे. मग 4 बोटं जी लांब झाली होती तेवढी त्यांनी ती कापली आणि पुन्हा त्यामध्ये ती घडवली आणि पुन्हा त्यांच्या स्वाधीन केली. ते सावकार पुन्हा गेले, मंदिरात गेले आणि पांडुरंगाला तो दागिना पुन्हा घालण्याचा प्रयत्न केला. तर यावेळेला असं घडलं की ती साखळी जी आहे ती 4 बोटं कमी पडू लागली. असं एकदा झालं, दोनदा झालं, 4दा झालं, 5दा झालं. कमी केली की कमी पडायची, परत वाढवली की परत वाढायची. मग हे काय चाललं आहे, हा प्रकार काय आहे, हे काय कोणाच्या लक्षात येईना. ही सर्व भगवंताचीच योजना होती. मग झालं असं, शेवटी नरहरी महाराज कंटाळले आणि ते म्हटले की आता काय करायचं. बरेच दिवस ते चाललं होतं, बऱ्याच वेळा झालं होतं. मग ठरवलं असं की त्या सावकाराने पुन्हा विनंती केली, तुम्ही आमच्यासोबत प्रत्यक्ष मंदिरात चला. तर हे काय मंदिरात यायला तयार नव्हते, कारण यांना पांडुरंगाचा चेहरा किंवा मूर्ती पाहायचीच नव्हती, त्यांचं दर्शनही घ्यायचं नव्हतं. हे भगवान शंकराचे भक्त होते. झाला असं, मग नाविलाज झाला आणि मग पुन्हा आणखी पर्याय शोधला गेला. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. सावकार म्हटले की महाराज तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि मग आमच्यासोबत मंदिरात चला. तुम्ही मूर्तीकडे पाहू नका, फक्त हाताने कमरेचं माप घ्या. मंदिरात ही सर्व मंडळी गेली असताना कमरेला ज्या वेळेला हात लावला नरहरी महाराजांनी, त्यावेळेला त्यांना असा भास झाला की ती पांडुरंगाची मूर्ती नसून ती प्रत्यक्ष भगवान शंकराचं शिवलिंग ज्याप्रमाणे आकार असतो त्याप्रमाणे त्यांना ते हाताला ते जाणवलं. हात काढला, बाजूला काढला, परत लावला, परतही त्यांना तोच भास झाला. स्वर्ग जयाची साळुंखा, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका, जो आधार तीही लोका, लिंग देखिले देखिले, लिंग देखिले देखिले. अशा प्रकारे प्रत्यक्ष शिवलिंग त्यांना ते दिसायचं. मग त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली. पट्टी काढली तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा समोर उभा. पट्टी डोळ्याला बांधली, परत हात लावला की शिवलिंग. हे असं चाललं. मग शेवटी संत होते ते काय अज्ञानी नव्हते. झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांना चूक लक्षात आली आपली की आपण एकनिष्ठ भक्त जरी भगवान शंकराचे असो तरी भगवान शंकर आणि भगवान विष्णू अर्थात पांडुरंग परमात्मा यांच्यामध्ये भेद नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, तुकोबाराय हे सांगतात. मग हे लक्षात आल्यानंतर मोठ्या श्रद्धेने त्यांनी
पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि हा जो भक्त आहे हा माझ्या शंकराचा एकनिष्ठ भक्त आहे म्हणून त्याला पांडुरंग परमात्म्याने देखील भगवान शंकराच्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि तिथून पुढे ते विठ्ठल भक्त झाले. तिथून पुढे ते वारकरी संप्रदायामध्ये आले. तिथून पुढे त्यांनी विठ्ठलाची भक्ती सुरू केली. परिणाम असा झाला की ते सुवर्णकार होते. मग भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताचं काम करू लागत होता. त्याप्रमाणे हे ज्या वेळेला दागिने घडवायचे त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांचा जो दागिना घडवताना त्याला जे अग्नीद्वारे वितळवलं जातं त्यासाठी फुंकण्याचं जे काही साधन असतं त्याचा उल्लेख आला. घडू फुंकू लागे. ते स्वतः पांडुरंग परमात्म्याने त्या घडूतून म्हणजे त्या जी फुकारी असते त्यातून फुंकायचं आणि मग तो दागिना स्वतः नरहरी सोनार घडवायचे असा हा उल्लेख या अभंगाद्वारे आलेला आहे. ऊंच नीच काही नैने भगवंत नरहरी सोनारा घडू फुंकू लागे सोख्या मेळा संगे ढोरे ओढी. हा भाग आपण आता पाहिला. आणि तिथून पुढे मग पांडुरंगाची उपासना देखील करू लागले. तसे वारकरी पंथामध्ये हरिहरा भेद नाहीच मुळात. जे एकादशी व्रत करतात त्यांना सोमवारचं व्रत करावंच लागतं. आणि वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाची भक्ती करत असतानाच उपासना मात्र शिवाची देखील केली जाते. हा इतिहास आहे. आणि या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री नरहरी सोनार महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि माझ्या यूट्यूबद्वारे हे चरित्र आपल्याला थोडंसं पाहता आलं याचा मला आनंद होत आहे. सर्वांना श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर